मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा सप्तशतीचे अध्याय देवी महात्म्य 1 ते 13 अध्याय। जर आपण 1 ते 13 अध्याय दररोज ऐकले तर आपले एक पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याशिवाय दुर्गा सप्तशतीचे पाठ जर आपण 108 केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतील। तर सर्वांनी हे 13 अध्याय दररोज दुर्गा सप्तशतीचे नक्की ऐकावे। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा हे दुर्गा सप्तशतीचे देवी महात्म्याचे अध्याय 1 ते 13 मराठीमध्ये ऐकतील। शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राइब करावे। छोटे मोठे मंत्र उपाय तिकडे पण सुरू आहे। श्री गणेशाय नमो नमः। सप्तशती अध्याय देवी महात्म्य अध्याय पहिला। ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः। रेणुका माँ, तुळजापुर की माँ, सप्तशृंगी माँ, कोल्हापुर की महालक्ष्मी माता की जय। आई अंबा माता की जय। आई दुर्गा माता की जय। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अध्याय सप्तशती देवी महात्म्य अध्याय पहिला। मार्कंड ऋषी म्हणाले, पूर्वी स्वारोचिष मन्वंतरात चैत्र वंशात जन्मलेला सुरत नावाचा राजा राज्य करीत होता। आपल्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन करणाऱ्या या राजावर एकदा महान संकट कोसळले। कोला विध्वंसी नावाच्या शत्रूंनी त्या सुरत राजाशी युद्ध केले आणि त्याला जिंकले। दुर्दैवाने सुरत राजाचे प्रधानसुद्धा लोभी व नीच निघाले आणि राजाचा खजाना त्यांनी ताब्यात घेतला। तेव्हा राजा शिकारीचे निमित्त करून एकटाच निसटला व एका घोर अरण्यात शिरला। त्या वनात एके ठिकाणी मेधा नामक श्रेष्ठ ब्राह्मणाचा आश्रम त्याने पाहिला। तेथे अनेक हिंस पशु आपल्या हिंसावृत्तीचा त्याग करून एकत्र राहिले होते। अनेक ऋषी व शिष्य त्या आश्रमात साधना करीत होते। त्या ऋषींनी सुरत राजाचा सत्कार केला। त्यानंतर आश्रमात एका निवांत स्थळी जाऊन राजा परिस्थितीचे चिंतन करू लागला। माझ्या राज्याला व नगराला मी मुकलो, पण माझे सेवक धर्मन्यायाने वागून प्रजेचा प्रतिपाळ करीत असतील का? माझे प्रधान लोभी झाल्यामुळे खजिना रिकामा होऊन कदाचित प्रजेचे हाल चालले असतील असे वाटते। या प्रकारे दुःख पूर्ण विचार करीत असताना त्या सुरत राजाला एक व्यक्ती दिसली। राजाने त्याला विचारले, तुम्ही कोण? तुमचा चेहरा दुःखाने म्लान का झाला आहे? तेव्हा तो मनुष्य म्हणाला, महाराज, समाधी नावाचा मी वेश्य व्यापारी आहे। द्रव्य लोभाने दुष्ट झालेले माझे पुत्र व स्त्री यांनी मला घरातून घालवून दिलेले आहे। आप्त व बांधव यांनी मला दूर लोटले, त्यामुळे निराधार दुःखी असा मी येथे आलो आहे। परंतु या आप्त बांधवाबद्दल माझ्या मनातील ममता उसळून येत आहे। माझे आप्त मुलं, स्त्री आणि नोकर कसे वागत असतील? त्यांना कुठलेही दुःख तर प्राप्त झाले नाही ना? अशी चिंता अहर्निश मला लागून राहिली आहे। हे ऐकून राजा उद्गारला, अहो, तुमच्याशी नीच वर्तन करणाऱ्या तुमच्या त्या नातेवाईकांबरोबर तुमचा इतका जबरदस्त स्नेह जडला आहे याचे मला खरोखर आश्चर्य वाटत आहे। त्यांनी तुम्हाला घराबाहेर हाकलून दिले तरी पण तुम्ही त्यांची चिंता करत आहे। एवढा जबरदस्त स्नेह जडला आहे याचे मला खूप आश्चर्य वाटत आहे। तेव्हा तो वेश्य म्हणाला, आपण म्हणता ते खरे आहे, पण माझे मन या माझ्या दुर्वतांनी बांधवांबद्दल स्नेहाचे वारंवार विचार का करते? ते निष्ठुर का होत नाही? मला तर हा मोह का, हे मात्र उमजत नाही। यानंतर ते दोघंजण मुनीजवळ गेले आणि त्यांनी स्वतःच्या संसारातील आश्चर्ययुक्त स्नेहाबद्दल दोघांनी मोकळेपणाने त्यांना सांगितले। राज्याबद्दल सुरत राजाची आपुलकी, गतवैभवबद्दल ममत्व आणि समाधी वेश्याची निष्ठुर बांधवाबद्दलची होड ही आश्चर्य कोणत्या कारणांनी असावी याबद्दलचे स्पष्टीकरण मुनींनी केले। मुनी म्हणाले, मनुष्य हे ज्ञानवान आहेत हे खरे, पण पशु पक्षी इत्यादी प्राणीही आहार, निद्रा, भय व संसार याबद्दल ज्ञानीच असतात।
त्यामुळे मनुष्य व इतर प्राणी या दृष्टीने समानच असतात. मुलांच्या पोषणाकरता सर्वार्थ वश होऊन आशेने माता पिता बद्ध होतात. मनुष्य प्राणीतील आई बाप मुले आमचे पांग फेडतील, आम्हाला म्हातारपणी अंतर देणार नाही असा विचार करीत असता, परंतु यात आश्चर्य नाही, कारण हा मोह उत्पन्न करणारी श्रीहरीची ही माया आहे. ही भगवान विष्णूची योग निद्रा आहे. ही मायारूपी भगवती जगन्माता आहे. या जगाचे पोषण तीच करते. ज्ञानी लोकांची सुद्धा अंतकरणाने ती बलाने आकर्षून घेते आणि मोहाकडे त्यांना प्रवृत्त करते. संसार बंधन प्राप्त होण्यास तीच कारण आहे, पण मोक्ष प्राप्ती तिच्याच प्रसादाने होते, म्हणून तिची भक्ती करणे सर्वश्रेष्ठ होय. मुनीचे हे स्पष्टीकरण ऐकून चकित झालेल्या त्या सुरत राजाने विचारले, भगवन, या देवीची उत्पत्ती, तिचे कार्य, तिचे स्वरूप याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगाल का? हे सर्व श्रवण करण्यास मी उत्सुक आहे. मुनी म्हणाले, देव कार्याकरता व भक्तांवर अनुग्रह करण्याकरता ही शक्ती वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होते, अवतार घेते. नित्य असूनही अनेक स्वरूपात प्रकट झाल्याने ती जगात निर्माण होते असे म्हटले जाते. पूर्वी ही पृथ्वी जलमय झाली असता भगवान विष्णू शेषावर पोहोचले व योग निद्रेत मग्न झाले. त्यावेळी मधु व कैटभ असे 2 असुर श्री विष्णूच्या कानापासून निर्माण झाले. हे दैत्य ब्रह्मदेवास मारण्यास धावले होते. विश्वाची स्वामिनी, जग उत्पन्न करणारी, जगाला जीवन देणारी, जगाचा संहार करणारी ती विष्णूची निरुपमे अशी ती भगवती निद्रा, तिची स्तुती तेजस्वी ब्रह्मदेव करू लागले. तू ओंकार स्वरूप आहेस, तू अमृत स्वरूप आहेस, तूच सध्या सावित्री व विश्वजननी आहेस. विश्वाची उत्पत्ती, धारणा, पोषण आणि शेवटी संहार हे माते तूच करतेस. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी सृष्टीरूप, नंतर रक्षणकाळी स्थितीरूप व अंतकाळी संहार रूप जगन्माते तूच होतेस. महाविद्या, महामाया, महाबुद्धी, महास्मृती तूच आहे. महान मोह निर्माण करणारी अशी तूच महादेवी व महेश्वरी आहेस. सत्व रज तम यांनी युक्त अशी त्रिगुणात्मक प्रकृती तूच असून तुला कालरात्री, महारात्री, भयंकर अशी मोहरात्री म्हणतात. यशस्वी, ईश्वरी, बुद्धी, लज्जो, पुष्टी, तुष्टी, शांती, शांती तूच. आपल्या हातात खडग व तलवार, शूल, भाला, गदा, चक्र, शंख, धनुष्य, बाण, भूषंडी व परिघ ही शस्त्रे धारण केल्यामुळे तुला घोरा, भयंकर, उग्र दिसतेस. तू सौम्य, सौंदर्यवती आहे. सर्वच ब्रह्मा इत्यादी देवतांमध्ये तू श्रेष्ठ आहे, परमेश्वरी आहे. जगातील जे प्रत्येक अविनाशी, सत आणि क्षणभंगुर असतात आहेत त्या सर्वातील मूळ शक्ती तूच आहे. तू माझी कितीही स्तुती केली तरी शब्द अपुरेच पडतील. सृष्टीचा पालन करता जो विष्णू भगवान, त्यालाही केवळ तुझ्या प्रभावामुळे योग निद्रा आलेली आहे. विष्णू, मी ब्रह्मदेव आणि शंकर यांना देह धारण करण्यास तू कारणीभूत झालीस. हे भगवती, तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे? तथापि यथाशक्ती मी तुझी प्रार्थना केली ती ऐकून या भयंकर मधु कैटभ दैत्यांना तू मोहात टाक. जगतस्वामी विष्णूंना त्वरित जागे कर आणि राक्षसांना मारण्याची बुद्धी भगवंताच्या मनात उत्पन्न कर. तेव्हा ती योग माया विष्णूंना सोडून बाजूला उभी राहिली. त्यामुळे विष्णू जागे झाले आणि जागे होऊन त्यांनी दैत्यांना पाहिले. ब्रह्मदेवावर धावून जाणाऱ्या त्या दैत्यांशी विष्णूने बाहुयुद्ध केले. 5 सहस्र वर्ष युद्ध झाल्यावर मायावंत झालेले ते दैत्य विष्णूंना आपण होऊन म्हणाले, तुझ्यावर आम्ही संतुष्ट आहोत, तूच आमच्याकडे वर माग, तेव्हा माझ्याच हस्ते तुम्हाला मृत्यू यावा असा वर त्वरित विष्णूंनी मागितला. दैत्य म्हणाले, ठीक आहे, ही पृथ्वी आता जलमय आहे, तरी पण पाणी नसलेल्या ठिकाणी तू आमचा वध कर. या पृथ्वीवर कर. चतुर अशा श्री विष्णूंनी आपले शरीर तात्काळ वाढवले आणि आपल्या मांडीवर त्या दैत्यांना ठेवून चक्राने त्यांचा वध केला. अध्याय 2. देवी महात्मे. ऋषी म्हणाले, पूर्वी दैत्यांचा सेनापती जो महिषासूर, त्याने सर्व देवांना जिंकून त्याचे राज्य घेतले. तेव्हा सर्व देव इंद्रासह शंकर व विष्णू यांच्याकडे गेले. सर्व हकीकत सांगून महिषासूर पराभव करावा अशी त्यांनी प्रार्थना केली. त्याबरोबर क्रोधाविष्ट झालेल्या विष्णू, ब्रह्मदेव, शंकराच्या मुखातून भयंकर तेज बाहेर आले. त्याच वेळी सर्व देवांच्या शरीरातून तेजांश बाहेर येऊन ते सर्व तेज एकरूप झाले. अतिप्रचंड अशा त्या तेजाने दशादिशाच व्यापल्या. सर्व देवांपासून एकत्र झालेल्या त्या तेजाची स्वरूपी मूर्ती झाली. हे पाहताच देवांनी तिच्या हाती आपापले शस्त्र वायुद्य दिले. शंकराने त्रिशूळ, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने दाहकत्व, वायूने धनुष्यबाण व इंद्राने ब्रज आणि घंटा, यमाने दंड, वरुणाने पाश, दज प्रजापतीने स्फटिका शमाला, ब्रह्मदेवाने कमंडलू व सूर्याने तेजस्वी किरणे, कालस्वरूपे देवाने खडग, तलवार व ढाल, क्षीरसागराने उज्ज्वल हार व नित्य नवीनच राहणारी वस्त्रे, कुंडले, कंकणे व अर्धचंद्र नामक अलंकार
व इतर दागिने दिले. विश्वकर्म्याने तीक्ष्ण परशु व चिलखत समुद्राने कमलहार, हिमालयाने सिंहवाहन व रत्ने, कुबेराने सतत भरणारे मध्यपात्र व शेषाने नागहार दिला. याप्रमाणे त्या देवीचा सन्मान देवांनी केला. तेव्हा युद्धाला अधीर होऊन त्या तेजोमय देवीने सर्व दिशांना भेटून टाकणारी गर्जना केली. त्यामुळे सर्व दिशा व प्राणी प्रक्षुब्ध झाले, पर्वत डळमळू लागले. आता ही देवी युद्ध करून दैत्यसंहार करणार या कल्पनेने सर्व देवांनी देवीचा विजय असो असा उच्च स्वरूपात जय जयकार केला. तर भक्तीने नम्र झालेल्या ऋषींनी तिची स्तुती केली. तिकडे देवीच्या गर्जनेने बिचकलेल्या राक्षसांनी महिषासुराच्या अधिपतीखालील देवीशी युद्ध आरंभले. चिशूर, चामर, उदग्र, महाहून, असिलोमा, बाष्कल, परिवारित, बिडाल इत्यादी राक्षस सेनापती व हजारो हत्ती, घोडे, रथ आणि कोटी कोटी राक्षस सैन्य देवांशी लढण्यात गुंतले. देवी अंबिका त्या दैत्यांशी लढता लढता जे सुस्कारे सोडत होती, त्यामुळे अनेक घन योद्धे निर्माण होऊन तेही देवीला युद्धात मदत करून राक्षस सैन्याचा संहार करू लागले. देवीने केलेल्या प्रचंड अशा घंटानादानेच अनेक राक्षस मूर्छित पडले. त्रिशूल, गदा, शक्ती, तरवार, मुसूळ, बाण यांचा शत्रू सैन्यावर मारा केल्याने राक्षसाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, तर काही जखमी होऊन रक्त ओकत पडले. इकडे देवीचे वाहन जो सिंह, तो राक्षस सैन्यात गर्जना करीत अरण्यातील वणव्याप्रमाणे संचार करू लागला. देवीने वध केल्यामुळे राक्षस सैन्यात रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. रथ, हत्ती, घोडे छिन्नविछिन्न होऊन पसरले. गवत व लाकडे यांच्या प्रचंड दिगाचा अग्नी ज्याप्रमाणे नाश करतो, त्याप्रमाणे अंबिका देवीने राक्षस सैन्याचा काही क्षणातच नाश केला. त्याप्रमाणे अंबिका देवीने राक्षस सैन्याचा काही क्षणात नाश केला. राक्षस सैन्यात डोके तुटले असतानाही रणावेश प्राप्ती झाल्यामुळे राक्षसाची काही कब्दे लढत होती, तर काही खाली पडत होती. तर असा हा दुसरा अध्याय देवी महात्मेचा होता, की काही लढत होती तर काही इकडे तिकडे पडत होती. अध्याय तिसरा. मग ऋषी म्हणाले, राक्षस सैन्याच्या प्रचंड संहार पाहून चिशूर हा दैत्य सेनापती अंबिकेशी युद्ध करण्यास सरसावला, पण देवीने त्याचे धनुष्यबाण तोडून टाकले, त्याचा रथ नष्ट केला. तेव्हा चिशूराने सर्व शक्ती एकवटून तरवारीचा वार देवीच्या बाहूवर केला, पण ती तरवार मोडून टाकली. चिशूराने शूल फेकला, तेव्हा देवीने स्वतःच्या शूलाने त्या चिशूराचे व त्याच्या शूलाचे तुकडे केले. मग चामर हा दैत्य पुढे आला. त्याने फेकलेल्या शक्तीला देवीने आपल्या फक्त हुंकाराने निस्तेज केले आणि देवीच्या सिंहाने गर्जना केली. आकाशात उडान केली व खाली येताना आपल्या पंजांनीच त्याने चामराचे शिर धडा वेगळे केले. त्यानंतर देवीने उग्रवीर्य, महाहून, उग्रमुख, बिडाल, दुर्धर, दुर्मुख या राक्षसांना ठार मारले. तेव्हा चिडलेल्या महिषासुराने रेड्याचे रूप घेतले व देवीच्या गणावर तो चालून आला. शिंगे, खूर, शेपटी, सुस्कारा, तोंडाचा प्रहार अशा मुसंडीने देवी सैन्याची त्याने दानादान केली. तथापि देवीने पाश टाकून त्या रेड्याला बांधले. तेव्हा त्याने प्रथम सिंह, नंतर खडकधारी पुरुष व त्यानंतर हत्ती ही रूपे भराभर धारण केली. पुन्हा शेवटी रेड्याचे रूप धारण केले व धुमाकूळ सुरू केला. तो गर्जना करू लागला. मग देवीने मध्यप्राशन केले. युद्ध प्रसंगी योग्य अशा त्या मध्यप्राशनामुळे देवी अधिक क्रोधाविष्ट झाली. लाल डोळे झालेली ती तेजोमय देवी हसू लागली. अरे मूर्खा, तू खुशाल गर्जना कर, तुझा नाश जवळ आला आहे, असे ती म्हणाली. तेव्हा रेड्याचे रूप सोडून राक्षस पुन्हा लढू लागला. हे पाहताच राक्षसाचे शिर त्वरित तरवारीने तोडले आणि देवांची बाजू राखली. त्याबरोबर हर्ष पाहून देवांनी जयघोष केला. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. असा हा तिसरा अध्याय समाप्त झाला. अध्याय चौथावा. मुनी म्हणाले, तो महापराक्रमी महिषासूर आणि त्याचे सैन्य यांचा नाश झाल्याने सर्व देवांनी त्या रणचंडिकेची स्तुती केली. देव म्हणाले, सर्व देवगणांची संघटित शक्ती जिच्यात समावली आहे, जिने हे जग संपूर्ण व्यापले आहे, तिला आम्ही वंदन करतो. हे देवी, तू जगाचे पालन करतेस व अशुभाचा भयाचा नाश करतेस. पुण्यवंतांच्या घरी तू लक्ष्मी म्हणून नांदते आणि त्यांच्या घरात आर्थिक बरकती देते. दुष्ट आत्म्याच्या घरी तू दारिद्र्य म्हणून नांदते. ज्ञानीजनाच्या हृदयात बुद्धी, सज्जनांच्या हृदयामध्ये श्रद्धा आणि कुलवंतांच्या घरात लज्जा अशा
स्वरूपात तू हर रूपामध्ये प्रत्येकाच्या घरात राहते. आई भगवती नवरात्रमध्ये 9 दिवस आपल्या कलशामध्ये सूक्ष्म स्वरूपात राहते आणि आपल्या भक्तांच्या सर्व कामना तू पूर्ण करते. तुझ्या या पराक्रमाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत. तू जगाची मूळ कारण आहे. तू सर्व जग तुझ्या अंशरूपाने बनले आहे. परमात्मा तत्वाचे चिंतन करणाऱ्या, मोक्षाची इच्छा करणाऱ्या व्यक्तीची ब्रह्मविद्या तू आहे. षडगुण ऐश्वर्य तू आहे. भगवती तू आहे. विष्णूच्या अंतकरणातील लक्ष्मी माता तू आहे. शंकरांनी अंगीकारलेली गौरी तूच आहे. तू रागावलेले सर्व कुळ समुदाय नष्ट करतेस, पण जग कल्याणार्थ तू आता प्रसन्न हो. दारिद्र्य, दुःख, भय यांचा नाश करण्यास तुझ्या वाचून दुसरे कोणी समर्थ नाहीये. सर्वोपकारणी ती सदैव तू दयाळू असते आणि असते. प्रवृत्तीचा राक्षसांना तू युद्धात मारलेस, त्यामुळे त्यांना सुद्धा तू स्वर्गवास मिळाला. म्हणजे युद्धामध्ये पराजित होणाऱ्या या शत्रूविषयी सुद्धा तुझी बुद्धी चांगली असते. चिंतामध्ये तू आहे, कृपामध्ये तू आहे, समरंगणामध्ये तू आहे, निष्ठुरपणात तू आहे. विरुद्ध गुण केवळ तुझ्यातच एकत्रच असतात. तर हे देवी, शूल, खडक, तलवार घेऊन आमचे रक्षण कर. घंटा नादाने व धनुष्याच्या टंकाराने आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या हातातील शूलाने, भालाने पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेकडे चहूबाजूने आमचे रक्षण कर. हे अंबिके, तलवार, शूल, गदा इत्यादी जी काही शस्त्रे तुझ्या हातात शोभत आहे त्या सर्वांनी तू आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर. याप्रमाणे स्तुती केल्यावर देवी प्रसन्न झाली. वरदान मागा असे म्हणाली. तेव्हा देवींनी विनंती केली, हे महेश्वरी, आम्ही तुझे स्मरण केले किंवा न केले तरी देखील तू आमच्या मोठ्या विपत्ती संकटे नाहीशी कर. तुझे नित्य स्तवन करणाऱ्या प्रत्येकाला समृद्धी दे. तथास्तु असे म्हणून देवी गुप्त झाली. पण शुंभ निशुंभ दैत्यांना मारण्यासाठी ती पुन्हा प्रकट झाली. मुनी अध्याय 4 समाप्त झाला. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः. अध्याय 5. मुनी म्हणाले, पूर्वी शुंभ निशुंभ दैत्यांनी उन्मत्त होऊन त्रैलोक्य जिंकले, देवाचा पराभव केला, सर्व ठिकाणी त्यांचा अधिकार गाजू लागला. तेव्हा ते पराजित हो देवींचे स्मरण करून स्तुती करू लागले. विष्णू, माया, चैतन्यरूपी प्राण्यांच्या ठिकाणी असणारी तू शक्ती आहे. सर्व काही तू प्राणी मात्रांच्या ठिकाणी बुद्धी, निद्रा, श्रुदा, सर्व काही तू सर्वांमध्ये प्राणी मात्रांमध्ये आहे. सर्व काही तुझेच अधीन आहे. तर हे देवी, तू सर्वांमध्ये दया रूपाने राहतेस, संतोष रूपाने राहतेस. माता, भ्रांती या विविध रूपाने तुझे वास्तव्य आहे. तर सर्वजण तुला शतश वारंवार प्रणाम करत आहे. तर हे देवी, तू प्रत्येकाच्या हृदयात राहते, म्हणून तू प्रत्येक भक्तांच्या हृदयामध्ये राहून आई भगवती सूक्ष्म स्वरूपाने हृदयामध्ये राहून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर. याप्रमाणे इंद्राने अश्विन शुद्ध नवमी मंगळवार असताना देवासहित स्तुती केली होती. तेव्हा तिकडे पार्वतीच्या शरीर कोशापासून कौशकी ही देवी निर्माण झाली. कौशकीच्या निर्मितीमुळे पार्वती देवीचा वर्ण सावळा झाला आणि तिला कालिका मातेचे नाव प्राप्त झाले. ती कालिका हिमालयाच्या आश्रयाने राहिली. तेथे एकदा चंडमुंड हे 2 राक्षस गेले व त्यांनी अंबिकेला, कौशिकेला पाहिले. तिच्यासारखे श्रीरत्न आपल्या स्वामीजवळ असावे असे त्यांना वाटू लागले. म्हणून परत आल्यावर त्यांनी शुंभ दैत्याला देवीचे वर्णन करून ते रत्न मिळावे अशी विनंती केली. या स्त्रीमुळे आपल्याला सकळ वैभवाला शोभा येईल असे ते म्हणाले. ते ऐकून शुंभाने सुग्रीव व राक्षस दूताला देवीकडे पाठवले. तो दूत देवीची विविध प्रकारे स्तुती करून म्हणाला, महापराक्रमी शुंभ रत्नांचा भोगता आहे. तुझ्यासारख्या श्रीरत्न त्याच्याजवळ शोभेल व या शुंभाला किंवा याच्या भावाला निशुंभाला तू पती म्हणून स्वीकार कर असे सांगितले. तेव्हा गंभीरपणे हसून देवी म्हणाली, तू अगदी खरे बोलत आहेस, पण माझी एक प्रतिज्ञा आहे अशी की जो पुरुष मला रणगणामध्ये युद्धामध्ये जिंकेल व माझा युद्धगर्व हरण करेल, अशा जगामध्ये माझ्यापेक्षा जर बलवान असेल तोच माझा पती होईल. जो मला युद्धामध्ये हारून घेईल, रणगणामध्ये माझा गर्व हरण करेल, अशा व्यक्तीला, अशा पुरुषला मी माझा पती म्हणून माळच घालून स्वीकार करेल. ही माझी एक अट आहे. देवी अशी म्हणाली, तरी माझी ही प्रतिज्ञा त्यांना सांग. माझे पाणीग्रहण करण्याच्या शुभ कार्यामध्ये आता विलंब कशाला हवा. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. अध्याय 5 समाप्त झाला. अध्याय 6. मग मुनी म्हणाले, मग क्रोधाने लाल होऊन दूत परतला. त्याने दैत्यराजास देवीचा निरोप सांगितला.
तेव्हा दैत्यराजा क्रोधाने म्हणाला, सेनापती धूम्रलोचना, ज्या त्या उर्मट आणि गर्विष्ठ स्त्रीला तिचे केस धरून फरफडत माझ्याकडे घेऊन या आणि तिचे संरक्षण करणाऱ्या देव, गंधर्व, यक्ष यांच्या सैन्याचा नाश करा. अर्थात सेनापती धूम्रलोचन गर्जना करीत देवींकडे 60,000 सैन्य घेऊन गेला व त्याने तिला पुन्हा दैत्यराजाची आज्ञा सांगितली. देवी म्हणाली, तू मला नेऊ शकतोस, तुझ्याजवळ सैन्य आहे, मी तुझे काय बरं परिपत्य करणार. हे ऐकताच तो धूम्रलोचन देवीकडे धावला, पण देवीने नुसते हुंकार करताच त्या दैत्याचे भस्म केले. देवीने राक्षस सैन्यावर बाण, कुऱ्हाडी व शक्ती यांचा मडीमार केला. थरथर करणारी आयाळ ज्याची आहे त्या देवीच्या सिंहाने आता भयंकर गर्जना सुरू करून राक्षसावर हल्ला चढवला. त्या क्रोधाविष्ट केसरीने राक्षसांना ठार मारले. आपले सैन्य व धूम्रलोचन सेनापती नष्ट करू झाले. हे ऐकून चंडमुंड नावाच्या आपल्या प्रचंड राक्षसांना शुंभ म्हणाला, देवीला फरफटत घेऊन या किंवा तिला शस्त्रांनी जर्जर करा. तिच्या सिंहाला ठार मारा. तिला बांधून त्वरित बरोबर घेऊन या. उदयस्तु उदयस्तु अंबा माताचा उदयस्तु. अध्याय 6 समाप्त झाला. अध्याय 7. मग मुनी म्हणाले, दैत्यराजाची याप्रमाणे आज्ञा झाल्यावर चंड आणि मुंड हिमालयाकडे आपल्या प्रचंड सैन्यासह निघाले. गिरी शिखरावर विराजमान झालेली देवी त्यांना दिसली. ती किंचित हसतच होती. लगेच चंडमुंड हे आपल्या राक्षस सैन्यासह देवीला पकडण्याचे प्रयत्न करू लागले. त्याबरोबर अंबिका क्रुद्ध झाली. तिने स्वतःपासून प्रचंड उग्र स्वरूपी देवी निर्माण केली. तिचे नाव काली असे ठेवले. राक्षसाच्या मस्तकाची माळ तिने गळ्यात घातली. वाघाचे कातडे वस्त्रे म्हणून अंगावर पांघरले. जीभ लाल बाहेर काढून ती गर्जना करू लागली. शत्रूच्या सैन्यात शिरून राक्षसांना ती भक्षण करू लागली. सर्व रथ, घोडे, युद्ध, हत्ती यांना उचलून ती स्वतःच्या जबड्यात टाकू लागली. राक्षसांच्या अश्रे व शस्त्रे दाताखाली दाबून चूर्ण करू लागली. तेव्हा चंडमुंड राक्षस देवीच्या अंगावर धावला आणि मुंडाने ही युद्ध सुरू केले. आणि त्या क्षणी देवी जोराने भयानक हसली. तिने भयंकर गर्जना केली. चंडाचे केस हाताने धरून त्यांचे मस्तक तिने चांगले छेदून टाकले व मुंड राक्षसाच्या तलवारीने तिने वध केला. तेव्हा सर्व राक्षस सैन्य भयाने सैरावैरा इकडे तिकडे पडू लागले. नंतर चंडमुंडांची मस्तके तिने दोघांची हातात धरून ती काली अंबिकेकडे आली व म्हणाली, आता युद्धात तू शुंभ निशुंभांना ठार कर. मी चंड आणि मुंड या 2 पशूंना ठार मारले आहे. तेव्हा चंडिका कालीला म्हणाली, तू या चंड आणि मुंडाची मस्तके हातात घेऊन आली आहेस म्हणून तुला चामुंडा असे नाव प्राप्त होईल. जो कोणी चामुंडा या नावाचं स्मरण करेल, ओम ऐं ऐं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा आपल्या घरामध्ये जप करेल 108 वेळा, त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल आणि तू त्यांना अतिशय पूजनीय होईल. त्या भक्तांच्या तू सर्व इच्छा कामना पूर्ण करेल. असा हा अध्याय 7 समाप्त झाला. अध्याय 8. मुनी म्हणाले, चंडमुंडांचा वध झालेला पाहून शुंभ 86 युद्ध व कंबू नावाच्या 84 सेनापतीसह ससैन्य देवीशी युद्ध करण्यास निघाला. ते पाहून चंडिका देवीने आपल्या धनुष्याचा टणत्कार केला. 4 दिशा त्या आवाजाने दणदणल्या. हातातील घंटेचा प्रचंड नाद तिने केला. तिला साथ देणारी काली गर्जना करू लागली. सिंह ही दशदिशा भरून टाकणारी गर्जना करू लागली. तेव्हा राक्षस सैन्य देवीला वेढा घातला. लगेच सर्व देवांपासून विविध शक्ती देवता निर्माण होऊन देवीच्या साह्यार्थ आल्या. ब्रह्मदेवापासून ब्राह्मणी, शंकरापासून माहेश्वरी, मोरावर बसलेली कौमारी, गरुडावर बसलेली वैष्णवी, श्री विष्णूंचाही वाराही, नृसिंहांची नारसिंह, इंद्रापासून ऐंद्री अशा देवता निर्माण झाल्या. हे पाहून चंडिकेस म्हणाली, माझे मन प्रसन्नतेसाठी सर्व राक्षसांना तू लगेच ठार मारून टाक. तेव्हा चंडिकेच्या शरीरातून अतिशय भयंकर उग्र व कोल्ह्याच्या ओरडण्याप्रमाणे विचित्र गर्जना झाली. अपराजिता नावाची शक्ती निर्माण झाली. ती शंकरांना म्हणाली, माझा दूत होऊन तुम्ही त्या राक्षसांना माझा निरोप सांगा की इंद्राला त्याचे राज्य द्यावे, स्वतःचा जीव वाचवावा म्हणून परत जावे. श्री शंकर तिचे दूत झाले म्हणून तिला शिवदूती असे सुद्धा नाव प्राप्त झाले. शंकरांनी तिचा निरोप सांगितला, पण ते राक्षस संतापून युद्ध करू लागले. सर्व देवी त्याच्याशी युद्ध करून शत्रूचा नाश करू लागले. काली शूल प्रहाराने लढू लागली. ब्राह्मणीने शत्रूवर कमंडलूतील पाणी शिंपडून त्याचा पराक्रम व तेज नष्ट केले. माहेश्वरी त्रिशूलाने, वैष्णवी चक्राने, कौमारी शक्तीने, ऐंद्री व्रज प्रहार करून, वाराही मुखाने व दाढेने तर नारसिंह नखांनी राक्षसांचा वध करू लागली. शिवदूतीच्या प्रचंड गर्जनेने राक्षस सैन्य घाबरून पळू लागले. हा अनर्थ पाहताच राक्षसातील बलाढ्य रक्तबीज नावाचे राक्षस पुढे येऊन लढू लागले. त्याला होणाऱ्या जखमातून रक्तांचे थेंब पृथ्वीवर पडू लागले. त्या प्रत्येक
थेंबागणिक एक एक राक्षस निर्माण होऊ लागला आणि राक्षसाचे सैन्य वाढू लागले. तेव्हा हा प्रकार थांबवण्यासाठी चंडिका कालीला म्हणाली, हे चामुंडे, तू आपले मुख प्रचंड प्रसरून रक्तबीजाचे खाली पडणारे जे रक्त खाली पडत आहे ते रक्त तू प्राशन कर व राक्षसांचे बीजच गिळून टाक, म्हणजे तितके राक्षस उद्भवणार नाही, म्हणजे रक्तबीज राक्षस नष्ट होईल. कालीने तसेच केले. तेव्हा रक्तबीज अशक्त झाले आणि त्यानंतर कौशकी देवीने केलेल्या शस्त्रप्रहाराने तो रक्तहीन होऊन मरून पडला. तेव्हा सर्व देवांनी हर्षयुक्त होऊन देवीचा जय जयकार केला. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. अध्याय 8 समाप्त झाला. अध्याय 9. मुनी म्हणाले, रणकणावर रक्तबीज या पराक्रमी राक्षसवीराचा व अनेक राक्षसांचा संहार झालेला पाहून शुंभ व निशुंभ अत्यंत रागवले. दोघे क्रोधाने ससैन्य देवी सैन्यावर हल्ला करण्यास गेले. ब्राह्मणी वगैरे मातृदेवतांशी ते युद्ध करू लागले. नंतर चंडिकेशी युद्धाचा प्रसंग निशुंभाने सोडलेल्या शक्ती व शूल यांचे निवारण केले. मग त्यानंतर देवीने परशु अशा शस्त्राचे तिने तुकडे तुकडे केले व गदा व परशु अशा शस्त्रांचे देवीने तुकडे तुकडे करून टाकले व त्या राक्षसाला बाणांनी घायाळ केले. निशुंभ मूर्छित पडला. तेव्हा त्यांचा भाऊ शुंभ पुढे आला. तेव्हा देवीने प्रचंड घंटानाद शंखनाद करून राक्षसाचा तेजोभंग केला. सिंहानेही गर्जना करून राक्षस सैन्यातील हत्तींना घाबरवले. शुंभाला शूल प्रहार करून देवीने मूर्छित केले. तेवढ्यात निशुंभ शुद्धीवर आला. तत्काळ त्याच्यावर शूल प्रहार करून त्याला तिने ठार केले. राहिलेल्या राक्षस सैन्याचा नाश ब्रह्मणी, काली, शिवदूती, ऐंद्री व वैष्णवी या देवतांनी केला. काही राक्षस भयानक मेले, काही पळून गेले. उरलेले राक्षस सिंहाने, कालीने आणि शिवदूतीने भक्षण केले. असा हा अध्याय 9 होता. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. अध्याय 10. मुनी म्हणाले, निशुंभाचा वध झालेला पाहून शुंभ चिडला. तू अनेकांच्या साहाय्याने लढत आहेस. तुझे एकटीचे सामर्थ्य नाही असो तो दुर्गा देवीला आव्हान देत म्हणाला. तेव्हा अरे मूर्खा, मी एकटीच या जगात शक्तिरूप आहे. तुला दिसणाऱ्या अनेक देवता माझ्यातूनच निर्माण झाल्या आहेत. पहा, त्या आता माझ्यातच प्रवेश करीत आहेत, असे देवी म्हणाली. त्या क्षणी सर्व ब्रह्मणी आदी देवता तिच्यात विलीन झाल्या. अंबिका एकटीच रणभूमीवर राहिली. आता या युद्धासाठी मी एकटीच उभी आहे, तरी तू युद्ध कर, असे अंबिकेने शुंभास म्हणताच पुन्हा घनघोर युद्धास प्रारंभ झाला. बाणाचा वर्षाव, भयंकर अश्र, तीक्ष्ण आयुधे असे प्रथम शस्त्रांशस्त्र युद्ध झाले. पण शुंभ पूर्ण निशस्त्र झाला, निराधार झाला. त्याने आकाशात उडान घेतले आणि चंडिका लगेच तेथे गेली व त्याचे बाहुयुद्ध झाले. चंडिकेने शुंभाला व उंच उचलून गरगर फिरवले व पृथ्वीवर फेकून दिले आणि नंतर त्याच्या शूल प्रहार करून त्याचे हृदय विदीर्ण करून त्याला तिने ठार केले. दुष्ट राक्षसांचा वध झाला. सगळीकडे शुंभ वारे वाहू लागले. शांतता झाली. प्रसन्न पवित्र वातावरण पसरले. हे जग हर्षभरित झाले व देव मुद्दित आनंदित झाले. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. असा हा 10वा अध्याय होता. अध्याय 11. मुनी म्हणाले, संकटमुक्त झालेल्या देवांनी चंडिकेची अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली. ते म्हणाले, शरणागताची पीडा दूर करणाऱ्या देवी प्रसन्न हो. चराचरात भरून राहिलेल्या विश्वेश्वरी तू पराक्रमी आहे. सगळ्या विद्या तुझ्या स्वरूप आहे. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अशी तुझे सर्व मंगल वस्तूंतील मांगल्यरूपी देवी, हे कल्याणीदायिनी देवी, सर्व मनवंचित पूर्ण इच्छा करणारी देवी, शरणागताची रक्षण करणारी देवी, त्रिनयने गौरी नारायणी, तुला माझा नमस्कार असो. विश्वपीडा नष्ट करणाऱ्या देवी, भक्तीने विनम्र झालेल्या तू प्रसन्न हो. त्रैलोक्यातील राहणारे सर्वच तुझी स्तुती करतात, भक्ती करतात, त्यांना तू वरदायक हो. सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. या प्रकारे स्तुती करून हे ऐकून देवी म्हणाली, देवगणांनो, आता तुम्ही जी स्तुती केली त्याच्यावर मी खूप प्रसन्न झाली. जो कोणी ही स्तुती करेल त्यांच्यावर मी प्रसन्न होईल. जो कोणी ही स्तुती श्रवण करेल त्यांच्या त्या भक्तांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल. आता तू वर माग, मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे. या जगाला उपकारक असा मी वर तुम्हाला देईन. तेव्हा देव म्हणाले, हे विश्वाचे देवता, सर्व बाधा दुःख शमन कर, आमच्या शत्रूंचा नाश कर, हेच तुझे कार्य आहे. तेव्हा देवीने म्हटले, तथास्तु, तसेच होईल. वैवस्त मन्वंतराच्या 28व्या युगात मी यशोदा व नंद यांच्या घरी गोकुळात जन्म घेऊन राक्षस संहार करीन. त्यावेळी विंध्य पर्वतावर राहीन. त्यानंतर वयप्रचित दानवांचा वध करण्यास मी पुन्हा अवतार घेईन. त्यावेळी मला रक्तदंतिका हे नाव पडेल व पुढे 100 वर्षाच्या अनावृष्टीमुळे पृथ्वीवर ऋषी माझे स्मरण करतील. त्यांना मी 100 डोळ्यांनी अवलोकन कृपा करीन. शताक्षी या नावाने तेव्हा मला ओळखतील. पुन्हा वृष्टी होईपर्यंत माझ्या देहापासून निर्माण झालेल्या प्राणरक्षक शाखांनी भाज्यांनी सर्व जगाचे पोषण मी करेन.
मला त्यावेळी शाकंभरी असे म्हणतील. त्यानंतर दुर्गम राक्षसाचा वध केल्यामुळे दुर्गादेवी असे म्हणतील. दुर्गादेवी नावाने मी प्रसिद्ध होईल. तदनंतर भीम भयानक असे रूप मी धारण करून मी हिमालयात ऋषींच्या रक्षणासाठी राक्षसांना भक्षण करीन, म्हणून लोक मला भीमा म्हणतील. असंख्य भ्रमरसकमादायत्मक भ्रामर रूप धारण करून मी अरुण नावाच्या राक्षसाला ठार करीन, तेव्हा मला भामरी असे म्हणतील. याप्रमाणे मी वेळोवेळी तुमच्या इच्छेने राक्षसांचे संहार करीन. असा हा अध्याय 11वा समाप्त झाला. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. अध्याय 12वा. मुनी म्हणाले आणि मग नंतर देवी पुढे म्हणाली, माझे महात्मे जो कोणी नवरात्रीमध्ये 9 दिवस ऐकतील, अष्टमी, नवमी, चतुर्दशी या तिथींना जो कोणी श्रवण करेल, जे जे भक्ती करतील त्यांचे दोष मी नाहीसे करेल, त्यांना आपत्ती व दारिद्र्य त्रास देणार नाही. हे माझे महात्मे नित्य एकाग्र चित्ताने मनाने पठण श्रवण जो करेल, तेथे मी महात्मे पठण जेथे चालू राहील, जेथे माझे हे महात्मे वाचले जाते तेथे मी नित्य राहत जाईल. अश्विन महिन्यात नवरात्रात माझी महापूजा जो करेल आणि 9 दिवस हे माझे महात्मे जो कोणी ऐकेल त्याचे दुःख दारिद्र्य 7 जन्माचे दूर करेल. त्यावेळी हे माझे महात्मे पठण श्रवण करणाऱ्यास मी कुठलीही पीडा होणार नाही. पितृदोष दूर होईल, घरातील कटकट भांडणे तंटे सर्व काही दूर होईल. त्यांच्या घरात धनसंपदा नांदेल, अन्नपूर्णा मातेचा वास राहील आणि सुख समृद्धी शांती राहील असा मी आशीर्वाद देतो. म्हणून माझे हे 9 दिवस पर्यंत हे अध्याय जो कोणी 1 ते 13 अध्याय ऐकेल, श्रवण पठन करेल, मनाने मी त्यांच्या सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण करेल, सर्व बाधा विनमुक्त करेल, धनधान्य समर्पित करेल. मनुष्य मतप्रसादाने भविष्यती म्हणजे भविष्यामध्ये जे काही त्यांच्या इच्छा असतील त्या संपूर्ण मी पूर्ण करेल. जो मनुष्य हे माझे कथा जे अध्याय देवी महात्मे 9 दिवसपर्यंत श्रवण पठन करेल, अष्टमी नवमी चतुर्दशीच्या दिवशी वाचेल, श्रवण करेल, कोणाला सांगेल, तो मनुष्य माझ्या कृपा प्रसादाने सर्व पीडांपासून मुक्त होऊन त्याला धनधान्याची समृद्धी लाभेल, यात मुळीच शंका नाही. जो कोणी अध्याय श्रवण पठन करेल त्याला जर स्पर्श झाला, त्याचा चेहरा आपण बघितला तरी पण त्याचे संपूर्ण पारायण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती करून देईल. देवी महात्म्याचे पारायण केले, आई भगवतीची सेवा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून देईल. दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि अष्टमी नवमी या दिवसाच्या सहस्र हवन केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती करून देईल. आणि त्यांचे सर्व प्रकारचे संकट दूर होतील. माझे हे महात्मे श्रवण करावे, त्यामुळे वाईट स्वप्नाचा नाश होईल, वाईट स्वप्नापासून पळताळे शुभ होतील. हवाल दिल झालेल्या मतभेद झालेल्या समाजात हे महात्मे वाचण्याने श्रवण केल्याने ऐक्य निर्माण होईल आणि त्यांची मान प्रतिष्ठा वाढेल. सर्व प्रकारच्या संकटात हे माझे देवी महात्मे स्मरण करताच त्याचे सर्व संकटे मुक्त होतील. भूत पिशाच दूर होईल, पितृदोष दूर होईल, 7 दूर होईल, शत्रू नाश पावतील. याप्रमाणे माझे महात्मे कथन करून देवी गुप्त झाली असा आशीर्वाद देऊन मग मुनी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे देवी वारंवार अवतार घेऊन जगाचे परिपालन करते. हे विश्व तीच उत्पन्न करते व त्यातील लोकांना मोहित सुद्धा तीच करते. तिच्याकडे याचना केली तर ती विज्ञान समृद्धी गोष्टी संतुष्टी अंतकरणाने देते. महादेवी महाकाली महामारी महासरस्वती व स्वरूपाने तिने सर्व ब्रह्मांड व्यापलेले. प्रलय कालातील तीच लोकांची संहार करणारी, महामारी दूर करणारी, स्वतः जन्मरहित असूनही सृष्टी तीच उत्पन्न करते. सनातन नित्य असे तिचे स्वरूप असल्यामुळे जगाचे रक्षणही तिच्याकडून होते. आणि अभुदुद्ध काळी मानवांच्या घरात संपत्तीची वाढ करणारी अभुद्य काळी तीच आहेस. घरात जो कोणी ज्या घरामध्ये हे महात्मे श्रवण केले जाईल त्या घरामध्ये धनसंपदाची वाढ करेल. माता लक्ष्मी त्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करेल आणि लक्ष्मी देवता त्यांच्या घरामध्ये स्थिर राहील आणि विपत्काली संपत्तीचा नाश करेल. दारिद्र्य स्वरूप सुद्धा तीच आहे, तर सर्व दारिद्र्य त्यांचे दूर करेल. असा हा अध्याय 12वा समाप्त झाला आहे. उदयस्तु उदयस्तु अंबा मातेचा उदयस्तु. अध्याय 13वा. अशा प्रकारे देवी महात्मे सांगून मेधा ऋषी म्हणाले, हे सुरत राजा, देवीची माया आता तुला कळली असेलच, म्हणून त्या परमेश्वरीला तू शरण जा. या देवीकडे हा वेश्य तू. यापूर्वी अनेक विचारी लोक मोहित झाले आहेत, होतही असतात, पुढे सर्वजण मोहित पडतील, म्हणून तिला शरण जाणे योग्य आहे. तिला तिची आराधना केली तर मानवाला ऐहिक सुख प्राप्त होते, स्वर्गाची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते. मार्कंडेय ऋषी म्हणाले, मेधा मुनीस नमस्कार करून सुरत राजा समाधी वेश्य नदीवर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले.
झाले। मग नंतर देवी श्रीसुक्ताचा जप करीत ते दोघे तपश्चर्या करू लागले। नदी तीरावर देवीची मातीची मूर्ती तयार केली, त्यांनी आराधना केली। सुरत राजा समाधी वेश्य यांनी 3 वर्ष तपश्चर्या करून देवीची कृपा संपादन केली। राजाला त्यांचे वैभव मिळाले आणि मोक्ष देणारे ज्ञानही प्राप्त झाले। तो सुरत राजा सार्वजनिक मनू म्हणून प्रसिद्ध झाला आणि समाधी वेश्याला आत्मज्ञान प्राप्त झाले। असे हे देवी महात्मे होते। तर मी ते तुम्हाला सांगितले। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे देवी महात्मे आवडले असेल। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आता तुम्ही पुढे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः या मंत्राचा 9 वेळा मंत्र म्हणा, या 108 वेळा म्हणा। तर तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याचे, देवीचे महात्म्याचे एक पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर मीच तुम्हाला 9 वेळा हा मंत्र बोलून देते, म्हणजे तुम्ही फक्त श्रवण करा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः। 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चै नमः 108 वेळा पण तुम्ही करू शकता। आता देवीची आरती करा, देवी आई भगवतीला प्रार्थना करा, पदर पसरवा की मी तुमच्या श्रद्धेने विश्वासाने 13 पाठ श्रवण केले आहे। आमच्या घरात तू सूक्ष्म स्वरूपाने विराजमान राहा, आमच्या घरी बरकती दे, आमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, आमच्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण कर, अशी तुम्ही देवीला प्रार्थना करा। झोली पसरवा, नैवेद्य म्हणून तुम्हाला यथाशक्ती जे द्यायचं असेल, दूध साखर बी रोज दिलं तरी पण चालेल, नाही तर खोबऱ्याचं कीस साखर म्हणून, गूळ घी काहीही तुम्ही देवीला, फल फ्रूट ड्रायफ्रूट आपल्या यथाशक्तीने आपल्या घरात जे असेल ते, असं काही नाही। आई भगवती फक्त श्रद्धेची भुकेली आहे। तर पारायण बी केले, आरती केली 2 टाईम आणि एक नवरात्रीचे 9 दिवसात जर तुम्ही दुपारी फलाहार घेत आहे तर रात्री बिना कांदा लसणची मुगाची डाळ खा, तेच जास्त महत्त्वाचे आहे। तर सर्वांनी ज्यांच्याकडून गोळ्या औषधी चालू आहेत तर त्यांनी दुपारी फल फ्रूट दूध दही घ्या, संध्याकाळी मुगाची डाळ पोळी खा, निराहार अतिशय राहू नका। आणि तो म्हणजे अशक्तपणा जास्त येईल। नारियल पाणी पीत राहा, नारियल पाणी पिल्याने, एक नारियल पाणी जर नवरात्रीमध्ये तुम्ही दररोज घेणार तर 3 ते 4 तासपर्यंत भूक लागत नाही, स्ट्रॉंगपणा वाटेल। आणि अतिशय उपाशी राहून जर तुम्ही उपास करणार तर अशक्तपणा येईल। नवरात्रीचे 9 दिवस तुम्ही उपास करून घेणार पण 10व्या दिवशी तुम्ही आजारी पडणार। त्यासाठी एकदम कडक, जास्त काही करायचे असं देवीला सर्व माहिती आहे। श्रद्धा विश्वास ठेवा, फक्त कोणाचं मन दुखवू नका। कन्याकुमारिकांचे तुम्ही पूजन करा या 9 दिवसात। 2 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत छोट्या कन्या भेटतील 9 दिवसामध्ये। तर त्यांना आपल्या घरी बोलवून तुम्ही त्यांचे पाय दुधाने गंगाजलाने धुवून त्यांना कुंकूचं औक्षण करा, चुनरी द्या, एक श्रीफल त्यांच्या हातात द्या। पंचमीच्या दिवशी तुम्ही खीर, चना, पुरी, दूध भात असे कन्याकुमारींना जेवण घाला। पंचमी, अष्टमी, नवमी, नवरात्राच्या या 3 दिवस केव्हाही 9 कन्या जेवू घातल्या तरी सुद्धा चालेल, कारण 9 कन्या जेवू घातल्याने आपल्याला 9 देवींचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि नवरात्रीचे उपवास केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। 2, 5, 7 जेवढ्या भेटल्या तेवढ्या, 9 भेटल्या तर चांगल्या। माझ्याकडे तर मी दरवर्षी पंचमीलाच कन्या जेवू घालते संध्याकाळच्या वेळेस। सकाळी मुली शाळेत गेलेले राहतात छोट्या छोट्या, तर माझ्या मी 9 सांगितलेल्या राहतात, तर हर वर्षी 11च्या वरतीच 13, 14, 15 त्याच्या होऊन येऊन जातात संध्याकाळी। त्या सांगतात की आंटी ये मेरी फ्रेंड थी फिर मैं ये लेके आ गई। आमच्याकडे हिंदी बोलतात तर हिंदीमध्ये आंटी ये मेरी फ्रेंड थी वो बोल रही थी मैं भी आऊँ क्या आपके घर खाना खाने। अगर होऊन आपल्या घरी कोणी जेवायला येत आहे तर साक्षात देवीचं रूप आपल्या घरी जेवायला येत आहे असे समजावे, होऊन बलकी चांगलं। म्हणून 9 दिवसामध्ये तुम्ही म्हणजे 5व्या दिवसापासून तुम्ही केव्हाही कन्यांना जेवू घालू शकतात। तर अशा प्रकारे 9 कन्यांना जेवण घाला, चुनरी द्या, लाल चुनरी, श्रीफळ, केले, यथाशक्ती चिप्स कुरकुरे काहीही तुम्हाला द्यायचे असेल लहान पोरींना ते देऊ शकता। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। अजून माहितीसाठी भरपूर तुम्हाला देत राहील नवरात्रीचे। जसे तुम्हाला भरपूर कामं आहे घरात नवरात्रीचे, तसे पण मी जॉईंट
फॅमिलीमध्ये राहते, त्याशिवाय घराची साफसफाई, कॉन्टॅक्ट जास्त असल्यामुळे सर्वांचे फोन उचलणे, 2-2 1-1 मिनटं सर्वांना देणे, तरी पण टाईम अपुरा पडतो. मला असं वाटतं खूप लंबा समय पाहिजे की पूर्ण दिवस लवकर जायला नको आणि खूप सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू. तर मला खूप समय दे अंबे माँ, दुर्गा माता. मी हेच प्रार्थना करते की खूप समय दे मला, की मी खूप कथा करू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू. जो टाईम राहतो तो तिथेच थांबून जायला हवा आणि खूप सारे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहू, अशी मी देवीला प्रार्थना करते. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. फक्त तुमची दक्षिणा आहे, कमेंट, सबस्क्राईब, शेअर एवढं तुम्ही करणार तर तुम्हाला दक्षिणा दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी करा. जय माता दी.